नमस्कार मंडळी, दंडोत प्रणाम. महान चॅनलच्या परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बंधूंनो, उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या वृक्षांना आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा एक आश्चर्य लक्षात येतं. वृक्ष जे आहेत ते आपले जीर्ण जी झालेली पाने आहेत, जी वाळलेली पाने आहेत ती सोडून देतात आणि पुन्हा एकदा नवीन हिरव्या पालवांनी आपल्याला सजवून घेतात आणि चाहूल लागते तुम्हा आम्हा सर्वांना ती होळी या सणाची. होळी हा सणच असा आहे जेथे जे जीर्ण झालेलं आहे, जे जुने जे विचार आहेत त्यांना टाकून द्यायचं आहे आणि नवीन विचारांना ग्रहण करून नवीन आपल्या भविष्याला उज्ज्वल करत करत आपलं जीवन जे आहे ते उन्नयन करायचं आहे, उन्नती जीवनामध्ये, प्रगती जीवनामध्ये करायची आहे. असाच हा होळीचा सण, या होळीच्या सणाच्या निमित्ताने आमच्या संपूर्ण टीमकडून आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. भगवंताच्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की होळी हा सण आपल्या जीवनामध्ये नव चैतन्य लावो आणि जे काही आपले जुने विचार आहेत त्या नवीन विचारांना आगीमध्ये भस्म करून नवीन विचारांनी तुम्ही पुन्हा एकदा उभे राहो, प्रगती करू. ह्याच शुभेच्छा आणि भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना. बंधूंनो, होळी हा सण महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू घरामध्ये साजरा केलाच जातो असा हा सण. मग हा होळी सण का बरोबर साजरा करत असावेत हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असावा. म्हणून याच प्रश्नाचा थोडाफार विचार करून, अभ्यास करून आपल्यासमोर आजचा हा व्हिडिओ घेऊन येत आहे. महानुभाव पंथामध्ये होळी हा सण साजरा केला जात नाही, परंतु आपल्या परिवाराला बरेचसे साधक जोडलेले आहेत किंवा आपल्यालाही उत्सुकता असते साजरा काबर करत असावेत बरं ही होळी. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ, जो की एक पौराणिक कथा यामागे आलेली आहे, ती कथा सांगण्यासाठी. काही वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आहे, ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला, अधिक वेळ न घेता आपण सुरुवात करूयात आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओला. पुराणामध्ये एक गोष्ट येते. भक्त प्रल्हाद, हिरण्यकशिपू, विष्णू, नारद आणि होलिका या सर्वांच्या संदर्भाने निमित्ताने. भक्त प्रल्हाद हे विष्णूंचे परमभक्त, त्यांचे वडील हिरण्यकशिपू हे दैत्यराज. हिरण्यकशिपूला खूप राग असतो आपल्या पुत्राबद्दल. अरे, माझा हा पुत्र माझी भक्ती करायची सोडून विष्णूंची का भक्ती करतोय? प्रचंड असा राग त्या हिरण्यकशिपूंच्या मनामध्ये असतो. परंतु भक्त प्रल्हाद जे आहेत ते मात्र अनन्य भावाने विष्णूंची भक्ती करत असतात. असं करत असताना बहुतेक वेळा हिरण्यकशिपू जे आहेत ते त्रासतात, खूप त्यांना चीड येते आणि वेळेप्रसंगी ते प्रल्हादाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. असंच बघता बघता फाल्गुन पौर्णिमा येते आणि या दिवशी हिरण्यकशिपूंची बहीण, तिचं नाव होलिका, हिला जे होतं ते महादेवांचं वरदान होतं. तिला एक चादर भेटलेली होती. ती चादर जेव्हा ती अंगावरती ग्रहण करायची तिला कुठल्याही गोष्टीने मरण येत नव्हतं. अशी तिच्याकडे ती चादर होती. ती चादर अंगावरती जर तिने ग्रहण घेतली तर तिला कुठल्याही गोष्टीने मरण येत नव्हतं. एका अर्थाने जोपर्यंत तिच्या अंगावरती चादर आहे तोपर्यंत तिला अमरत्व प्राप्त होत असे. म्हणून हिरण्यकशिपूच्या मनामध्ये एक विचार आला, अरे, माझी ही बहीण होलिका, हिला आपण आदेश देऊयात आणि भक्त प्रल्हादाला घेऊन तिला आगेमध्ये जाऊन प्रल्हादाला मात्र भस्म करून टाकूयात.
बघता बघता फाल्गुन पौर्णिमेचा दिवस आला, उजाडला तो दिवस, भयानक तो दिवस. हिरण्यकशिपूने आग लावली आणि होलिकाला सांगितलं, तू प्रल्हादाला घे, मांडीवरती घे आणि त्या आगीमध्ये जा. भावाचा आदेश बहिणीने मानला. काही होणार नव्हतंच, कारण की ती चादर अंगावरती आहे. ती सुद्धा निडरपणे त्या आगीमध्ये गेली. जाते, आगीमध्ये जाते. भक्त प्रल्हाद मात्र त्याचे जे इष्टदेव होते त्यांचं चिंतन करतोय. आगीमध्ये गेला आणि दैव योग असा झाला, ती जी चादर होती ती उडून प्रल्हादाच्या अंगावरती गेली. होलिका जी होती तिच्या अंगावरतीची जी चादर होती ती उडून गेल्यामुळे, भक्त प्रल्हादाच्या अंगावरती पडल्यामुळे होलिका जी होती तिचं आगीमध्ये दहन होऊन गेलं. आणि भक्त प्रल्हाद जो होता तो मात्र ती अंगावरती चादर घेऊन बाहेर पडला. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी ही सर्व हकीकत घडली असं पुराणाच्या आख्यायिका आपल्याला श्रवण करायला भेटतात. अपप्रवृत्तीचा नाश झाला, दुर्विचाराचा जो होता तो नाश झाला, चांगल्या विचारांचा मात्र येथे विजय झाला. म्हणून होळीचा हा सण साजरा केला जातो. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा 800 वर्षापूर्वी होळीचा सण साजरा केला आहे. तुम्हा आम्हास या सर्व समाजाला दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून चांगल्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठीच कदाचित हा केला असावा. या संदर्भाने उद्या एक सुंदर अशी लीळा येणार आहे. सकाळी 9:30 वाजता तो व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ आपण नक्की बघावा. पण होळी हा सण आपण जर आता साजरा करत आहोत तर तो का करावा? तर आपल्यावरती जी मलिनता आलेली आहे, जे कळकट मळकट विचार जे आलेले आहेत, जी आपल्यावरती जो आळस आलेला आहे, तो सर्व आळस वगैरे जो आहे तो आपल्याला आगीमध्ये जाळून टाकायचा आहे. आणि पुन्हा जसा त्या होळीच्या ज्वाला पसरतात, जसा तो भव्य असा प्रकाश पडतो, त्या प्रकाशाने जसं सर्व वातावरण प्रफुल्लित होऊन जातं, तसं नवविचारांनी, नवसंकल्पनांनी आपल्यालाही प्रफुल्लित व्हायचंय. नवीन विचारांनी आपल्याला उजळून निघायचंय. म्हणून होळीचं दहन प्रतिकात्मक का होईना आपल्याला करायचंय. महानुभाव साधक होळी हा सण साजरा करत नाहीत. त्या मागचं जे काही कारण आहे ते आपल्या श्री गुरुजनांना विचारावं. परंतु होळीच्या निमित्ताने फक्त आपल्याला एक आढावा असावा म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहोत. तर नवीन विचारांनी आपल्याला उजळून निघायचं आहे आणि हा जो सण आहे तो साजरा करायचा आहे. एकमेकांना ह्याच शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण नवीन पुन्हा एकदा उजळून निघूयात, पुन्हा एकदा कामाला जोमाने जोशाने लागूयात. जसे झाडं जे आहे ते सुद्धा गळलेले पानं सोडून देतात आणि नवीन आपला स्वतःवरती सजवून घेतात मोहराने, नवीन त्या हिरव्या पालवांनी, तसं आपल्यालाही उजळून निघायचंय, न्हावून निघायचंय. पुनश्च एकदा आमच्या संपूर्ण या टीमकडून आपणा सर्वांना होळी या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा. बंधूंनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आमच्या इनसाईट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमावरती घेऊन येणार आहोत. त्यातीलच आजचा हा पहिला प्रयत्न होता. इनसाईट मराठी या व्हिडिओची या यूट्यूब चॅनलची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्यांना संपूर्ण असे काही जनरल नॉलेजची जर माहिती पाहिजे असेल तर त्या संदर्भाने त्यामध्ये तुम्हाला अधिक माहिती मिळेल. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. उद्या पुन्हा भेटूयात स्वामींची ती सुंदर अशी लीळा घेऊन होळीची. तोपर्यंत आपणा सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत नमस्कार.